थंडी आणि कोरडेपणा, थंडी आणि कोरडेपणा हे समीकरण ना अजिबात मॅच होत नाही. कारण की थंडी आली ना की आपल्याला इतका चेहऱ्यावरती कोरडेपणा जाणवत असतो ना, काय सांगू. आणि ह्यावरती मात्र आपल्याला काय सोल्युशन काढावं हे मात्र कळत नाही. बघू शकता आपल्या ओठांच्या बाजूला इतका काळवंडपणा येतो, किंवा हनवटीच्या खाली म्हणा, किंवा चेहऱ्यावरती इतका कोरडेपणा येतो. अगदी चेहरा जो आहे ना आपला फटफटीत होतो. पूर्ण चेहरा जो आहे ना, आपण पावडर वगैरे लावली तरी किती उठून दिसते, एकदम असा कोरडा पडतो. अशा वेळेस काय करायचं आपल्याला हे मात्र कळत नाही. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण 3 स्टेपमध्ये, म्हणजेच की क्लीन, स्क्रबिंग आणि फेस पॅक लावून छान असं चेहऱ्याचं मॉइश्चरायझर, छान असा चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी करणार आहोत. ह्या स्टेप ज्या आहेत तुम्ही व्यवस्थित केल्या आणि अगदी घरगुती स्टेप्स आहेत. घरातल्या वस्तूंपासून आपल्या चेहऱ्यावरचा आपण कोरडेपणा छान असा कसं दूर करू शकतो ते आपण बघणार आहोत. तर हॅलो, मी किरण, वेलकम टू NK क्रिएशन आणि आयडियाज. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेशली होणार आहे आणि चेहऱ्यावरचा पूर्णपणे आपल्याला कोरडेपणा घालवायचा असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर इथे मी एका क्लिन्झिंगसाठी एका बाउलमध्ये छान असं दूध घेतलेलं आहे 2 चमचा, आणि 1 चमचा हनी घेऊन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही उकळलेले दूध घेऊ शकता किंवा जे बिना तापवलेले कच्चं दूध आहे ते सुद्धा घेऊ शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता जे आपले मिल्क आहे ते छान असं आपलं फेस क्लीन करण्यासाठी छान अशी मदत होते. तसेच आपला जो हनी आहे त्याच्यामध्ये डलनेस, ड्रायनेस किंवा ॲक्नेला कमी करण्यासाठी छान अशी मदत होते. आणि आपल्याला हनीमध्ये भरपूर मॉइश्चरायझर मिळतं, त्याच्यामुळे आपली जी स्किन कोरडी पडते ना ती कमी करण्यासाठी इथे हनीचा सुद्धा तेवढाच छान असा उपयोग होणार आहे. तर अशा पद्धतीने छान असं क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. छान असं प्रॉपर चेहरा जो आहे तो मस्तपैकी कॉटनने पूर्ण चेहऱ्याला लावून छान असं आपल्या चेहऱ्यावरची जेवढी काही डस्ट वगैरे आहे, ड्रायनेस आहे, सगळं निघून जाण्यासाठी छान असं मदत होतो. ही जी क्लिन्झिंग आहे ना तुम्ही आठवड्यातून 4-5 वेळा सुद्धा करू शकता किंवा डेली जरी केलं ना तरी बेस्ट आहे. मेकअप काढण्यासाठी सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता. खरंच बेस्ट आहे. आणि बघू शकता इतकं सारं डर्ट जी आहे ती सगळी निघत आहे. छान असं क्लिन्झिंग होतं आणि मस्तपैकी जसं फेशियल करतात पार्लरमध्ये जसं मसाज करतात अशा पद्धतीच्या मसाज थोडासा करा. याच्याने आपला चेहरा जो आहे इतका छान होतो, टवटवीत होतो आणि आपला कोरडेपणा आहे ना चेहऱ्यावरचा पूर्णपणे जातो आणि छान असं चेहऱ्याला मॉइश्चराईज मिळतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला जसं जमतील तशा पद्धतीच्या स्टेप्स ज्या आहेत त्या तुम्ही छान अशा ज्या फेशियलला वगैरे यूज होतात त्या पद्धतीने तुम्ही छान असं क्लिन्झिंग करून घ्या. क्लिन्झिंग करण्यासाठी 4 ते 5 मिनिट लागतात, पण क्लिन्झिंग इतकी छान होऊन जाते ना. आणि आफ्टर मेकअप तर तुम्ही क्लिन्झिंग केलीच पाहिजे, त्याच्यामुळे आपला चेहरा जो आहे ना खरंच खूप छान दिसतो. आणि अशा पद्धतीने चेहऱ्याला क्लिन्झिंग केली ना तर चेहऱ्यावरचा कोरडेपणा पूर्णपणे निघून जाण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते. तसंच आपण सेकंड स्टेप जी आहे ना ती बघणार आहोत. तर इथे बघा सेकंड स्टेपमध्ये मी इथे कॉफी घेतलेली आहे. एक छोटा पाऊच घेतलेला आहे कॉफीचा. इथे 1 चम्मच सुद्धा तुम्ही कॉफी घेऊ शकता. 1 चम्मच इथे साखर घेतलेली आहे. साखर थोडीशी कचरट तुम्ही वाटून सुद्धा घेऊ शकता किंवा पूर्ण सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर मी इथे थोडं हनी टाकलेलं आहे. जसं जसं ह्याला लागेल तेवढं हनी घेतलेलं आहे. मिनिमम मला 1-1.5 चमचा इथे हनी लागलं होतं. आणि छान असं एक टॉमॅटो कापून घेतलेला आहे. आणि टॉमॅटोचं इथं तुम्ही गर सुद्धा यूज करू शकता. पण टॉमॅटोवरती हे जे सारण आहे ना ते सगळं मिक्स केलेलं मी चेहऱ्यावरती अशा पद्धतीने स्क्रबिंग करून घेत आहे. स्क्रबिंग मिनिमम 1 ते 2 मिनिटं केली तरी चालेल. आणि इतका छान रिझल्ट मिळतो ना स्क्रबिंगमुळे. काय होतं ना की आपल्या चेहऱ्यावरती जितके पण डार्क ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स वगैरे असतात किंवा ड्रायनेस असतो, डलनेस असतो, डेड स्किन असते ती रिमूव्ह होण्यासाठी छान अशी मदत होते. तसेच आपण हनी यूज केल्यामुळे चेहऱ्याला छान असं मॉइश्चराईज मिळतं. आणि टॉमॅटोमुळे सुद्धा आपला चेहरा जो आहे तो ग्लोईंग होण्यासाठी छान अशी मदत होते. आणि कॉफीमुळे सुद्धा आपला चेहऱ्यावरती जेवढं काही ड्रायनेस आहे, डलनेस आहे किंवा आपल्या चेहऱ्याला छान असं मॉइश्चराईज मिळण्यासाठी खूप छान अशी मदत होते. ॲक्नेपासून प्रिव्हेंट करतो. आपल्याला ॲक्ने वगैरे पिंपल्स असतील तर त्यासुद्धा कमी होण्यासाठी छान अशी मदत होते. आणि मस्तपैकी स्क्रबिंग झाल्यानंतर आपण तिसरी स्टेप जी करणार आहोत ना ती छान अशी फेस पॅक. इथे फेस पॅकसाठी मी 1.5 चमचा जे आहे ते बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडंसं ग्लिसरीन घेतलेलं आहे. बेसन पीठमुळे कोरडी त्वचा होते पण काही हरकत नाही, आपण त्याच्यामध्ये ग्लिसरीन घेतलेलं आहे. ग्लिसरीनमुळे काय होतं ना त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर प्रॉपर्टीज भरपूर असतात, त्याच्यामुळे चेहऱ्याला जे आहे ना छान असं पाण्याचा जो थर असतो तो बॅलन्स करण्यासाठी आपण इथे ग्लिसरीन यूज केलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. छान अशी मोठा बाउल घेतला आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित छान अशी क्रीम करून घेतलेली आहे. इतकं छान असं क्रीमचं स्ट्रक्चर आलं ना, बघू शकता इतकं स्मूथ असं. हे पूर्ण चेहऱ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे. तसंच मानेला सुद्धा लावून घ्यायचं आहे. स्क्रबिंग सुद्धा मानेला वगैरे करून घ्यायची, जेणेकरून सोबतच चेहऱ्यासोबतच आपली मान सुद्धा छान अशी व्यवस्थित दिसते आणि उजळते. तर अशा पद्धतीने छान असा हा पॅक जो आहे ना चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे. तुम्ही इथे ब्रशने सुद्धा लावू शकता किंवा हाताने सुद्धा लावू शकता. मी हातानेच पॅक हा लावलेला आहे.
आणि मिनिमम एक 5 ते 10 मिनटं छान असा पॅक जो आहे तो छान असा वाळू द्यायचा आहे. मग कोमट पाण्याने किंवा आपलं नॉर्मल जे पाणी असतं त्याच्याने धुवून घ्यायचं आहे. तर ह्या स्टेप तिन्ही ज्या केल्या ते त्याच्यामध्ये मी चेहरा छान असा रेग्युलर पाण्याने वॉश करून घेतलेला आहे आणि आफ्टर रिझल्ट इतका बघू शकता तुम्ही. फक्त एकदा हा रिझल्ट जो आहे ना ट्राय करा आणि बघा इतका छान रिझल्ट मिळणार आहे ना तुम्हाला काय सांगू. चेहऱ्यावरचा जो ड्रायनेस आहे पूर्णपणे कमी होतं आणि इतकं छान असं मॉइश्चराईज होतो चेहरा. बघू शकता छान असा पॅक माझा सुकलेला आहे, मस्तपैकी मी धुतलेला आहे. आणि आफ्टर माझं स्क्रबिंग झालं, क्लिन्झिंग झालं आणि फेस पॅक लावून झालं. तर अशा प्रकारे बघू शकता क्लिन्झिंग, स्क्रबिंग आणि फेस पॅक हे वाक्य जरी बोलायला अवघड असले तरी करायला मात्र इतके सोपे आहेत. आणि अशा पद्धतीने छान आपण फेशियल म्हणा किंवा क्लिन्झिंग म्हणू शकता. हे जर तुम्ही नियमितपणे केलं ना तर आपल्या चेहरा कितीही कोरडा झाला असला तरी छान असं चेहऱ्याला मॉइश्चराईज मिळणार आहे आणि चेहरा जो आहे आपला छान असं ग्लोईंग होणार आहे. तर घरच्या घरी तुम्ही छान अशा ह्या 3 स्टेप जर नियमितपणे फॉलो केलात तर कितीही थंडी पडली, कितीही चेहरा कोरडा पडला तरीही काहीही बिघडणार नाही. अशा पद्धतीने चेहऱ्याची काळजी घेतली तर खरंच चेहरा जो आहे तो आपला टवटवीत दिसणार आहे. सोबतच आपण छान असे तरुण दिसण्यासाठी मदत होणार आहे आणि आपली सोबतच जी कोरड्या त्वचेची जी समस्या आहे ती अगदी पूर्णपणे कमी होणार आहे. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम होत असेल त्यांना सुद्धा छान असं सोल्युशन मिळणार आहे. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू अशा छान छान नवीन ब्लॉग सोबत. आणि सगळ्यांना तसंच न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा. न्यू इयर मधला हा आपला पहिलाच व्लॉग आहे आणि असंच प्रेम जे आहे ते आपल्या ब्लॉग्सना, आपल्या छान अशा व्हिडिओजना देत राहा. छान छान मी व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला भेटूया अशा छान छान अजून एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.